नागपूर शहरात अनेक नागरिक विविध उद्यान किंवा अन्य आरक्षित जागेवर घरे बांधून राहत आहे। ही घरे गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमितीकरण करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून यांचे अधिकार नागपूर सुधार प्रन्यासला देण्यात आले आहे। पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सभागृहात या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती। नागपूर शहराच्या गुंठेवारी अंतर्गत आज महत्वपूर्ण शहराच्या लगभग 5 लाख नागरिकांना जे ओपन स्पेसवर पार्कच्या जागेवर 40-50 वर्षापासून घरे बनवून राहत आहे, त्यांचा प्रश्न नियमितीकरणाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटावा, त्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये लक्षवेधी क्रमांक 2च्या माध्यमातून आज हा प्रश्न निकाली निघाला आणि सरकारने 5/3/2025 रोजी सभापती नागपूर शहर यांना पत्र पाठवून का कलम 3(1) आणि 5(1) अंतर्गत नियमितीकरणाची कारवाई आपण करावी। कारण 2000 मध्ये आपला नागपूर शहराचा डीपी तयार झाला, त्याच्या अगोदरपासून नागरिक त्या ठिकाणी राहत आहे आणि सगळी डेव्हलपमेंटची कामं झालेली आहे। गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत नागरिकांनी 1000 रुपये नंतर 3000 रुपयाची फीस सुद्धा एनआयटीने स्वीकारलेली आहे आणि म्हणून आज उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये उत्तर देताना सांगितलं का हे सगळे अधिकार आम्ही नागपूर सुधार प्रन्यासला देतो आहे, तसं पत्रही आम्ही पाठवलं आहे आणि तशा प्रकारचे आदेश बी आज सभागृहामध्ये दिले। दुसरं, नागपूर शहरामध्ये आणखीन फार मोठ्या प्रमाणात किरकोळ आरक्षण आहे, ते आरक्षण बी हटावं आणि महाराष्ट्र सरकारने 14/8/2013 रोजी अडारी एक उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि अडारी समितीने 2013 ते 2015च्या दरम्यान 13,189 आरक्षण त्यांनी नागपूर शहराचे हटवले आणि त्या काळामध्ये आज 10 वर्ष होऊन गेले आहे आणि पुन्हा किरकोळ आरक्षण हे फार मोठ्या प्रमाणात आहे। लोक त्या ठिकाणी राहत आहे। ते गुंठेवारी कायदा 2001 आणि आता 2020 अंतर्गत ते नियमितीकरणास पात्र आहे आणि म्हणून विधानसभेच्या पटलावर आज त्या संदर्भात एक समिती बनावी आणि लोकांना राहत देण्याची माग त्या ठिकाणी केली। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी एक समिती गठीत करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले। लवकरात लवकर एक समिती गठीत होईल आणि नागपूर शहराच्या हा 5 लाख नागरिकांचा विषय हा मार्गी लागेल आणि म्हणून महाराष्ट्राचे आपले आणि नागपूरचे आपले राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजीचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी हा फार मोठा निर्णय आज नागपूर शहराला राहत देण्याचं काम आमच्या या दोन्ही नेतृत्वांनी त्या ठिकाणी केलं।